काहीतरी बनवायला गेलं ना की घरामध्ये कायम दुष्काळच पडलेला असतो. तर काहीही बनवायचा घाट घालण्याच्या आधी हे स्वतःच्या मनाला समजावून ठेवा की सगळी भांडी जी होणार आहेत ती तुम्हालाच घासायची. ट्यूजडेच्या दिवशी गणपती बाप्पाची आठवण न येणं हे होऊच शकत नाही. तशी तर रोजच येते, पण गणपती बाप्पाचं नाव येतं तिकडे मोदक हे येतातच. आणि आज मला इच्छा झाली होती मोदक खायची, तर मी माझ्या नावाखाली गणपती बाप्पासाठी मोदक बनवते. तर चला लेट्स कुक सम मोदक. माझा धड होऊच शकत नाही. तर सर्वात आधी आपण एका बोलमध्ये घ्यायचंय तांदळाचं पीठ आणि त्याच्यात आपण टाकणार आहेत कडकडीत पाणी. म्हणजे एवढं पण कडकडीत नाहीये, पण आहे बऱ्यापैकी. आणि आता किती काय कसं घ्यायचंय हे तुम्ही तुमच्या अंदाजाने बघा, कारण की माझ्या आयुष्याचा अंदाज नेहमीच चुकतो आणि तो काहीतरी एकदम भयावह होऊन जातो. थोडस अजून पाणी. ओके, आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया. त्याला पण थोडस आयुष्यात जगू दे त्याचं, है ना. आता आपण तयारी करूया सारणाची. तर सर्वात आधी मी कढईमध्ये गूळ तापवून घेतलंय, मेल्ट करून घेतलंय. तर आपलं गूळ इथे मस्तपैकी तापलंय. आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया खोबरं. मी तुम्हाला पहिलाच सांगते, तुमच्या अंदाजानुसार सगळं काय ते करून घ्या. खोबरं टाकून ह्याला मस्त मिक्स 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 करायचंय आणि ह्याला तोपर्यंत छान मिक्स 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 करायचंय जोपर्यंत खोबऱ्याचं पाणी सुटून त्याचं सगळं मॉइश्चर हे सारण खेचून घेत नाही. ब्राउनिश कलर होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. ते मूग दालचा हलवा सारखं दिसतंय. आपण ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकतोय 1-2 टीस्पून. आणि इतिहास गवा आहे, समृद्धीने काय करायला घेतल्यावरती मनापासून त्याच्यामध्ये काही ना काही कमी कमी असणारच. म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल फोडणीचा भात बनवायला गेलं तर त्याच्यामध्ये कढीपत्ता नसणार, कोथिंबीर नसणार. भले तो टेस्टी बनतो तरी पण म्हणजे नसतंच. म्हणजे मी काहीतरी बनवायला गेलं ना की घरामध्ये कायम दुष्काळच पडलेला असतो. तर आता आपण चला घेऊन येऊया इलायची पावडर. ज्या जगत जननीला माझ्यावरती दया आली की मी अशी कशी खाली जाऊ शकते, म्हणून तिने समोरच्या काकींकडनं मला वेलच्या आणून दिल्या. आता मी हे कुटणार आणि मग आपण त्या सारणात आपण घालू. आणि आता आपण ह्याला मस्तपैकी कुटूया. डेली सोपचा एवढा इम्पॅक्ट पडला आयुष्यामध्ये की हे कुटताना पण माझ्या डोक्यात ते वाजतंय, मी कुटू राहिली माझ्या नवऱ्याची बायको. मारू शकता मला यासाठी तुम्ही घरी येऊन. यार काय सुगंध आहे इलायचीचा. मला खूप आवडतं हे सगळे मसाल्याचे जे सुगंध असतात ना. वाव. सिनेमनचे मग दालचिनीचे, जर का दोन्ही सेम असेल तर तरी पण तुम्ही मला येऊन मारू शकता. खास एवढंच मन लावून मी अभ्यास केला असता, पायलट तर नक्कीच बनली असती. आपली इलायची पावडर रेडी आहे. आता आपण हे त्या सारणमध्ये टाकूया. हे सगळं करताना आपला गॅस बंद होता गाईस, नाहीतर मशिरी करून ठेवाल. इलायची पावडर. फायनल इंग्रेडियंट इज काजू आणि अक्रोड. सो येस, आपलं सारण आता रेडी आहे. चला आता पिठाकडे वळूया. आता आपण पीठ मळून घेऊया. हे आपलं पीठ आहे आणि मी असं करीन ना तर आपलं पीठ मळून रेडी होईल. तुम्हाला बघायचंय, बघायचं तुम्हाला रेडी. सो ही आपली कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची. ओके, आणि आता आपण घेऊया मोदक वळायला. आयुष्यात माझ्या तर मला स्वतःला वळण आलं नाहीये, पण मोदकाला नक्कीच वळण देऊ शकतो आपण. आणि लेट मी टेल यू, मी आत्ताच रिसेंटली ह्या गणपतीत मोदक बनवायला शिकले आणि माझा कॉन्फिडन्स तर बघा, मी रील बनवते मोदक कसे बनवायचे ह्याच्यावरती. घरात काहीही बनवायचा घाट घालण्याच्या आधी हे स्वतःच्या मनाला समजावून ठेवा की सगळी भांडी जी होणार आहेत ती तुम्हालाच घासायची आहेत, नाहीतर आई आपल्या डोक्यावरती बसेल. ठीक आहे, तर आपण आता इथे सारण घेतलंय, पीठ घेतलंय, मळलेलं पीठ घेतलंय आणि नॉर्मल पीठ घेतलंय वळण्यासाठी. आता मला बिना पिठाचं वळण येत नाही, कारण की छान होतात मला पिठाला बुडवून वगैरे, आणि ते आपल्या हाताला पण चिकटत नाही. हे काय चिटकलंय? टिश्यू पेपर आहे. एनिवे, इश्यू नको टिश्यूचा. श्री समृद्धी. हा, तर आता हे जे पीठ आहे ते आपण खूप छान छान मळून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता, आपण ह्याला तोडलं तरी ह्याला ना सुरकुत्या नाही येत आहेत थोडीशे, पण ठीक आहे, तुमच्या नाही यायला पाहिजेत. हा आहे आपला गोळा. आता ह्या गोळ्याला आपण डुबवूया पिठात. ह्याचा झालाय कंदी पेढा. आता ही 5 बोटं पिठात डुबवायची, ही 5 बोटं पिठात डुबवायची आणि त्याला मस्त पैकी गोलगोल 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 गोलगोल. मध्ये जर का तुम्हाला चिकट लागलं तर मग ठेंग्याला अंगठ्याला पण तुम्ही पुन्हा पीठ लावू शकता. खालच्या साईडून थोडस जाडच ठेवूया आणि आपण पाकळ्यांना थोडस पातळ करूया. ही आहे आपली पाकळी. ह्याच्यामध्ये छान पैकी सारण भरूया.
आयुष्यात लागेल इथंच घ्या, हवरेपणा करू नका. आणि ह्याच्या मस्त अशा पातळ पातळ पाकळ्या आपण पाडूया. पाकळ्या तुम्ही वरनं इथे फोल्ड केलात ना, तसंच खालनं पण त्याच्या जरा दाबा, सो दॅट आपल्याला ते असं वळताना फुल मस्तपैकी असा शेप येतो खालनं पासून. आणि आपला मोदक झालाय रेडी. माहिती नाही जर का तुम्हाला ह्याच्या पात्या दिसत असतील. ए बाबा बाहेर काय झाकतोस वाईट, मारू का तुला. आपण आता ह्याच्यावरती केसर लावूया. तर मी आता सगळे मोदक बनवून घेते. तर आता तुम्हाला कळलंच असेल की मी कसं बनवते. मग आता आपण स्टीम करताना भेटूया, ठीक आहे. सगळे मोदक झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. मला मोदक करायला येत नाही ना, मी सगळं करेन पण वळायचा काम माझ्यावरती तरस खाऊन माझी आई बिचारी बिचारी म्हणत मोदक करायला आली. आणि हा आहे माझा मोदक, ठीक आहे. आणि हा आहे माझ्या आईचा मोदक उर्फ लाडू. मग बिचारीच्या कॉन्फिडन्स मध्ये आले. ऍक्च्युली मी सगळं मोदकचं सारण सगळं व्यवस्थित करते. त्यावेळेला मला येत नाही, तर मी काय करते माहितीये, मध्ये मध्ये असं माझ्याकडे असं पुऱ्या करायचं भेळ आहे, त्याच्याने मी पाती करते आणि मग असं गोळा करते, मग त्याच्यावर सुरीनी कळ्या पडते. तर झालं मला. आता जस्ट मी आता ही समजा पाती केले, आता हा एक मी असा टाकला गोळा, हा त्याचं सारण सगळं टाकते, हा जे शेवट करते मी याचा. मम्मी तुझ्या नावात माझा पण मोदक बिघडलाय. मी असं करणार, त्याचं असं एकच असा गोळा. तुझं सारण आहे ना कडक झालंय, मऊ झालं नाही, बहुतेक चिकीचा गुळ घेतलाय तू. बोलली हा गुळ घे शाणी. बहुतेक हिला चिकीचा गुळ हिने घेतलेला आहे. 2 गुळ होते तिकडे. माझ्या पण मोदकची पूर्ण वाट लागलेली आहे आता हिच्यासोबत राहून. आणि हे ना, हे असं केलं तर मी याची सुरी आहे ना, याची सुरी घ्यायची आणि मग अशा याच्यानी अशा. ही बाई पागल झाली, ऐकू नका तुम्ही. एक मिनिट, किती सुंदर करायचं. तुझे केस करंट लागल्यासारखे उभे राहिले. मम्मी खूप चुकीचं मोदक फाटलेला. फाटलं कारण हिने पीठ बरोबर मळलं नाहीये ते. बापरे. ओके, आता मी तुम्हाला केलेले मोदक दाखवते. आपण आता ते स्टीमला लावूया. हे मधले जे मोदक झालेत ते मम्मीने बनवलेत. हे बाकी सगळे जो घोळका आहे तो मी केलाय. मला आणि हा मम्मीचा चाकूवाला मोदक रेडी झाल्यावर आपण खाऊन बघूया गाईस. चला. मी व्हिडिओ चालू केला होता असं मला वाटलं, पण तो बंद होता. तर मी त्या व्हिडिओमध्ये असं बोलली होती, बंद असलेल्या व्हिडिओमध्ये, की मोदक आपण आता देवाला तर दाखवून झालाय गणपती बाप्पाला, आता आपण खाण्याची ती वेळ आहे. आणि मोदक खाण्याची एक पद्धत असते, त्याची अशी चिरपाड करायची असते आणि मस्तपैकी गरम गरम तापलेलं तूप त्यात असं टाकायचं असतं, अगदी चमचाभर. आणि यू मोदकाजम. लवकर लवकर या, मोदक खावा बनवून असं.